रमेश, चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये या रमेश. टोटल टार्गेट 41 आहे 24 चेंडूंमध्ये. चोवीस बॉल मध्ये विजयासाठी 41 आवश्यकता. पहिला चेंडू पंकजचा आक्रमण व्ही शेप मध्ये डाऊन द ग्राउंड. सल ब्लॅक स्क्रीन वरती चाललाय चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा. मिळतात धावा 4. थँक्यू थँक्यू थँक्यू. पहिल्याच बॉलवरती हा पहिला चौकार. फुल टॉस. पंकज शिंदेचा आक्रमण काऊ फेसला पाठवला. जितका उंच तितकाच लांब. दमदार षटकार. धन्यवाद धन्यवाद. कुशल आहेत बॉलिंग मार्क वरती आणि त्यांच्या विरोधामध्ये पंकज शिंदेचा आक्रमण. या सुरुवातीसाठी पंकज ओळखला जातो वाशिवली टीमचा हा घातक फलंदाज. फ्लाइट दिली बॉलला. फ्लाइट दिली. फसवला होता. डॉट बॉल. असं वाटलं पंकजला की कदाचित फुलटॉस येतो. त्यानंतर त्याने पॉज घेतला फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा. पण तो टप्पा पीच झाल्याच्या नंतर कुशलनं आपली जादू दाखवली. डॉट बॉल. 3 बॉलमध्ये 10. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. जबरदस्त पुलचा धमाका. भरपूर दूर. इट्स बिगेस्ट ऑफ द इव्हनिंग. आणखीन एक षटकार. थँक्यू 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 सो मच. षटकाराच्या मदतीने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 16. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. मिड ऑफ मधून काढला बॉल. लॉंग ऑफला चालला. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली ती 17 वरती. धावसंख्या 17. विजयासाठी 24 ची गरज 19 चेंडूंमध्ये. फुल टॉस आहे. समोर ड्राइव्ह केला ऑन साइडला. सेकंडचा कॉल पंकजसाठी. धोक्याची धाव. थोडासा खराब आलाय थ्रो. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतात. ओव्हर पूर्ण झाले. 1 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेले बिनगडी बाद. 18 चेंडूंचा आता खेळ बाकी. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज.
थँक्यू सो मच. बॉलिंग मार्कवरती तेजस आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 19. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 22ची गरज आहे. अठरा चेंडूंमध्ये आता विजयासाठी 22ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती तेजस आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पंकज शिंदे. चला, अधिकचा टाइमपास आपण करू नका प्लीज. पहिल्या ओव्हरमध्ये 19. विजयासाठी 18 मध्ये 22 तेजस आलेत बॉलिंग मार्कवर. गोलंदाज तयार. फ्लाइट दिली, बॅकफुटला जाऊन लेट कट. भरपूर लेट खेळलेत. फक्त सिंगल लेगच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. विजयासाठी आणखीन 21ची गरज आहे उर्वरित 17 बॉलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही बॅटिंग पाहिली पंकज शिंदे यांची. कदाचित सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला दीपकची बॅटिंग पाहायला मिळेल. तेजस बॉलिंग मार्कवर ओव्हर नंबर 2 मध्ये. आणखीन 20 झाल्यात. आणखीन 21. टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा वळण येतो. नॅचरल स्विंग. बॉलर तेजसकडे डॉट बॉल. पहिलं षटक आपण पाहिलं. बॉलर पहिल्या ओव्हरमध्ये आले होते कुशल. त्याच्या विरोधामध्ये आक्रमण 19 वसूल केले. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. 2 बॉलमध्ये 1 रन आले. भरपूर दूर एक्स्ट्रा कव्हरला उडवला. क्लिक आउट केलं जस्ट फटक्याला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. फलंदाज दीपकच्या बॅटमधून चौकार. चौकार आला. ॲक्शन रिप्ले. किती सहजतेने फटका खेळला. आधी बॉलला चेस केलं. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फॉलो केलं होतं बॅट्समनला आणि तेच लाईन ओळखून दीपकनं एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार खेचला. धावसंख्या 24. लिव्ह केला बॉल. फुल टॉस होता. मिस केला. पाहूयात पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. प्रॉपर टप्पा कुठे पिचिंग झालाय. रिटर्न क्रीज वरती असेल तर नो बॉल. आतमध्ये असेल तर वाईट दिला जाईल. पंचांच्या निर्णयाची वाट आपण पाहूयात. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन. टीमची टोटल 25. स्विच इट साठी आधीच इरादा बनवला. जवळपास खेळाडू नाहीयेत. बॉल चाललाय सर डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेत हा चौकार. धन्यवाद धन्यवाद. 29 धावा. विजयासाठी 12. लॉफ करायचं होतं. सरळ केलेत व्ही मध्ये. मिडॉनला बीट करत लॉंग ऑन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचले डाऊन द बॉल. फक्त सिंगल 1च्या मदतीने टीमची धावसंख्या 30 वरती. विजयासाठी अजून 11 बनवायचे. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला. पवत पंकज शिंदे ज्याने बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल 6 मध्ये 18 बनवलेत आपल्या टीमसाठी. तो आता अंतिम बॉलवरती कशा प्रकारची रणनीती आखतोय. स्विच इट कनेक्ट झाला. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवेच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल सीमा पार. हा षटकार. धन्यवाद धन्यवाद. 36 झाल्यात. विजयासाठी 5 धावा संख्येची गरज. 36 धावा झाल्यात. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 5 धावा संख्येची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर तेजस. तेजस बॉलिंग मार्कवर. अडवा बॅटनं पावत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. मॅच फिनिश. संपवली आहे मॅच बॅट्समन दीपकनं आणि सामना जिंकलेला मानवी 11 वाशिवली संघानं. अभिनंदन. लगेचच आपण इन्व्हाइट